बिहारमध्ये नितीश सरकार की तेजस्वी राज याचा फैसला आता अवघ्या काही तासांमध्ये होणार आहे। 243 जागांसाठीचा निकाल आता काही वेळात लागणार आहे आणि याच सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी माझ्यासोबत राजकीय विश्लेषक विजय चोरमारे सर आहेत, जे स्वतः बिहारमध्ये या सगळ्या निवडणुकीच्या काळामध्ये देखील जाऊन आलेले आहेत। माझ्यासोबत चोरमारे सर आहेत। सर, काय सांगाल, प्रचाराच्या दरम्यान तुम्ही तिथे होता, काय नेमकी परिस्थिती होती ती? बिहारमधली परिस्थिती बोलायचं तर तिथं महागठबंधन आणि एनडीए या दोघांच्यामध्ये अत्यंत अटीतटीची लढत आहे। म्हणजे आणि ज्यावेळी दोन आघाड्यांच्यामध्ये किंवा दोन पक्षांच्यामध्ये अशी थेट लढत असते तेव्हा तिसऱ्या पक्षाला तिथं अजिबात स्थान नसतं। त्यामुळे प्रशांत किशोरांचा जनसुराज्य पक्ष आहे त्याला तिथं फारशी संधी नाही। जी लढत आहे ती महागठबंधन म्हणजे इंडिया आघाडी आणि एनडीए या दोघांच्यातच आहे आणि दोन्ही आघाड्यांचे चेहरे म्हणजे महागठबंधनचा चेहरा हा तेजस्वी यादव आहे आणि एनडीएचा चेहरा नितीश कुमार आहे। म्हणजे नितीश कुमार यांचं सुशासन की तेजस्वी यादव यांची नवी आश्वासनं असा एक सामना तिथं होतो की बिहारच्या लोकांना या दोघांच्यातून एक निवडायचं आहे। म्हणजे 20 वर्षे तिथं राज्य केलेले नितीश कुमार निवडायचे की काही नव्या नेतृत्वाला संधी देऊन तेजस्वी यादव यांच्या बाजूनं कौल दिलेलं आहे, हे आपल्याला बघायचं आहे। यावेळच्या प्रचारामध्ये आपण बघितलं, तेजस्वी यादव तरुणांना आकर्षित करणारे काही मुद्दे घेऊन प्रचारात उतरलेले बघायला मिळाले, त्याचा काही फरक पडेल असं वाटतंय? तोच मुद्दा बघायचा आहे। म्हणजे एकीकडं एनडीएनं निवडणुकीच्या तोंडावर लाखो महिलांच्या खात्यावर प्रत्येकी 10,000 रुपये जमा केलेले आहेत, हे एकीकडं असताना दुसरीकडं तेजस्वी यादव यांनी तरुणांना रोजगाराचं आश्वासन दिलं आहे। म्हणजे 2,500 कोटी घरांच्यात प्रत्येक ज्या घरात सरकारी नोकरी आहे अशा प्रत्येक घरात एक सरकारी नोकरी देण्याचं आश्वासन त्यांनी दिलेलं आहे। अर्थात हे आश्वासन फारसं व्यावहारिक नाही किंवा हे शक्य होणार नाही, अशक्य कुटीतलं आहे असा प्रचार विरोधक करतायत, पण त्याने आश्वासन दिलेलं आहे। आणि तेजस्वी यादव यांचं वैशिष्ट्य म्हणजे ज्यावेळी यापूर्वी नितीश कुमार आणि तेजस्वी यादव एकत्र सत्तेत आलेले होते 2020मध्ये, तर त्यानंतर ज्यावेळी एकत्रित आले तर त्यावेळी तेजस्वी यादव यांनी आश्वासन दिलं होतं की 10 लाख तरुणांना नोकऱ्या द्यायच्या, तर त्या नोकऱ्यांचं आश्वासन तेजस्वी यादवांनी पूर्ण केलेलं होतं। त्यामुळे तेजस्वी यादव दिलेली आश्वासनं पूर्ण करू शकतात असा एक विश्वास, बाबडा असे नका पण तो विश्वास असतो, कारण निवडणुका हा आश्वासनांचा खेळ असतो। तर त्या आश्वासनावर तिथल्या तरुणांनी कितपत विश्वास टाकलेला आहे हे बघावं लागणार आहे। त्यामुळं या संदर्भात तरुणांचा नी मतदानही मोठ्या प्रमाणावर केलेलं आहे, तिथे बेरोजगारी मोठ्या प्रमाणावर आहे, रोजगारांची निर्मिती करण्याची आवश्यकता आहे। या सगळ्या पार्श्वभूमीवर कशा रीतीनं तरुण मतदान करतात हे आपल्याला बघावं लागेल। नितीश कुमार हे जरी मुख्यमंत्रीपदाचा चेहरा असले तरी नरेंद्र मोदी यांनी देखील या सगळ्या प्रचारादरम्यान आघाडी घेतल्याचं बघायला मिळालेलं होतं। ते स्वतः काही काळ तिथं ठाण मांडून होते। कुठेतरी प्रतिष्ठेची मोदींसाठी सुद्धा ही निवडणूक ठरली। मोदींसाठी आणि भारतीय जनता पक्षासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची आहे। त्याचं कारण असं की भारतीय जनता पक्षाच्या मनातली एक सल आहे की बिहारमध्ये उत्तरेच्या सगळ्या पट्ट्यात बिहार हे असं राज्य आहे त्यांना तिथं मुख्य पक्ष म्हणून उभं राहता आलेलं नाही। म्हणजे अनेक राज्यांच्या भारतीय जनता पक्षानं दुय्यम पक्ष म्हणून इतर तिथल्या स्थानिक पक्षांच्या आधारानं आघाडी सुरू केली, पण नंतरच्या काळात ते छोटे पक्ष संपून भारतीय जनता पक्ष तर मोठा झाला। बिहारमध्ये अजूनही त्यांना शक्य झालेलं नाही। म्हणजे अगदी सुरुवातीच्या JP आंदोलनाच्या पासून जनसंघाचे लोक त्या सगळ्या त्यांच्यासोबत असतानासुद्धा अन्य राज्यांच्यात त्यांना ते शक्य झालं, ते बिहारमध्ये शक्य झालेलं नाही। त्यामुळं मला वाटतं की मोदींच्या दृष्टीनं ती एक सल आहे, अमित शहांची सल आहे की त्यामुळं यावेळी त्यांनी जागा वाटपांच्यात सुद्धा नितीश कुमार आणि आपल्या पक्षाला निम्म्या जागा घेतल्या आहेत। म्हणजे मोठा भाऊ छोटा भाऊ हा भेद ठेवलेला नाही आणि त्यात त्यांचं गणित पूर्वीपासून हेच होतं की तिथं गेल्या वेळेप्रमाणे सर्वाधिक जागा जिंकायचा, हवं तर जास्तीत जास्त जागा जिंकायच्या आणि तिथं आपला मुख्यमंत्री करायचा। त्या दृष्टीने त्यांनी सुरुवातीच्या पासून काही विधानं करण्याचा प्रयत्न केला की मुख्यमंत्री नंतर आलेले आमदार ठरवतील, पण नितीश कुमार तिथं खूप ठाम राहिल्यामुळं, कठोर राहिल्यामुळं नंतर भारतीय जनता पक्षाला भूमिका बदलावी लागली आणि या निवडणुका आपण नितीश कुमार यांच्याच नेतृत्वाखाली लढवतोय आणि निवडणुकीनंतर नितीश कुमार हेच मुख्यमंत्री असतील असं अमित शहांना जाहीर करावं लागलं आहे। त्यामुळं जे भारतीय जनता पक्षाचा चेहरा असला, नरेंद्र मोदी, अमित शहा किंवा इतर योगी आदित्यनाथ या सगळ्या मंडळींनी भारतीय जनता पक्षाच्या इतर सगळ्या राज्यांचे मुख्यमंत्री
ही सगळी फौज भारतीय जनता पक्षाने तिथं उतरली होती. यांनी तिथं प्रचंड प्रचार केलेला असला तरीसुद्धा नितीश कुमार हाच तिथल्या निवडणुकीचा चेहरा आहे आणि NDA नितीश कुमारांच्या नावावरच निवडणुका लढवत आहे. खरं तर प्रचारादरम्यान देखील मोदींनी कट्टा सरकार हवं की नितीश सरकार हवं असा एक सवाल बिहारच्या जनतेला विचारलेला होता. म्हणजे नितीश कुमारांचं महत्त्व कुठेतरी अबाधित ठेवण्याचा प्रयत्न आपण करतोय असं दाखवायचा प्रयत्न हा सगळा. बरोबर आहे. त्या सुरुवातीच्या काळात भारतीय जनता पक्षानं नितीश कुमार यांना थोडं साईडलाईन करून, कारण नितीश कुमार यांच्या प्रकृतीच्या तक्रारी होत्या. नितीश कुमार हे प्रकृती त्यांची नीट नाही, त्यामुळे ते मुख्यमंत्रीपद सांभाळायला सक्षम नाहीत, अशा प्रकारचा प्रचार विरोधी आघाडीतनं होत होता. म्हणजे नितीश खरं तर त्याचा NDAला फायदा झाला असण्याची शक्यता नाकारता येत नाही, कारण त्यामुळे नितीश कुमार यांच्या बाजूनं एक सहानुभूती की नितीश कुमार आता आधार आहेत, मग त्या असा विरोधकांनी प्रचार केला आणि त्याचा तोटा होण्याऐवजी फायदाच झाला असण्याची शक्यता आहे. पण त्यांना सुरुवातीला त्यांनी साईडलाईन करण्याचा भारतीय जनता पक्षाने नितीश कुमार यांना प्रयत्न केला, पण नितीश कुमारांनी अगदी अखेरचे याच्या घडीपर्यंत भारतीय जनता पक्षाला आपल्या अटी आणि शर्तींच्यावर सोबत ठेवलेलं आहे, आपल्या अटी आणि शर्तींच्यावर ओढत सोबत आणलेलं आहे. त्यामुळं त्यांना नितीश कुमार हाच चेहरा आहे आणि नितीश कुमार यांचा चेहरा वगळला तर आपल्याला किंवा त्यांना आपण बाजूला करतोय असाच साधा संदेश जरी गेला तर भारतीय जनता पक्षाला त्याचा फटका बसू शकेल. त्यामुळे नितीश कुमार हाच त्यांचा चेहरा राहिला आणि तो चेहरा राहील याची त्यांनी काळजी घेतलेली आहे. प्रशांत किशोर यांच्या भूमिकेचा कितपत परिणाम या सगळ्या निकालावर जाणवेल असं वाटतं, कारण मतविभागणी होऊ शकते का आणि झाली तर ती कुणाला तोचा फटका बसू? मी सुरुवातीलाच म्हटलं होतं की इथं दोन आघाड्यांच्यातली अटीतटीची लढत असल्यामुळे तिसऱ्या आघाडीला तर फारसं स्थान नाही. प्रशांत किशोर यांनी संपूर्ण बिहारमध्ये 2000 किलोमीटरची पदयात्रा काढली, सगळा बिहार पिंजून काढला. रोजगाराचा, शिक्षणाचे मुद्दे जे बिहारच्या अजेंड्यावर कधी, रोजगाराचा मुद्दा तेजस्वी यादवांनी पूर्वीपासून घेतला आहे, पण शिक्षण आणि या सुशासन आणि अशा अनेक गोष्टींचा बिहारचा चेहरामोहरा बदलण्याच्या दृष्टीनं प्रशांत किशोर यांनी प्रचार मोठ्या प्रमाणावर केलेला आहे. त्यांना त्यांच्या पदयात्रेच्या दरम्यान प्रतिसादही चांगला मिळाला. पण शेवटी बिहारचं राजकारण हे तिथलं वेगळ्या पद्धतीचं राजकारण आहे. जातीपातींचे गणित खूप मोठ्या प्रमाणावर आहेत आणि ज्यावेळी अशा दोन आघाड्यांच्यात लढत होती तेव्हा तिसऱ्या आघाडीला फारसं स्थान नसतं. त्यामुळे प्रशांत किशोर यांच्या जनसुराज्य पक्षाला इथं फारसं यश मिळेल असं मला वाटत नाही. म्हणजे किती 6% जागा म्हणजे मतं मिळतील आणि ते 10च्या पर्यंत, जास्तीत जास्त 10 ते म्हणले होते प्रशांत किशोर सुरुवातीला, मला मिळाले तर 10 जागा मिळतील कमी, किंवा मला 150च्या वर मिळतील. तर ते त्यांचं अर्ध खरं आहे की ते 10च्या आतच अडकतील. 5, 6, 7, 8 अशा दरम्यान त्यांना काहीतरी जागा मिळू शकतील. पोस्टल मतमोजणीला आता सुरुवात झाली आहे. पहिले कल देखील यायला सुरुवात झालेली आहे. कल जर पाहिले तर अटीतटीची ही सगळी परिस्थिती दिसते. भाजपला आपण बघतोय 2 जागा आता सध्या तरी आघाडीवर दिसत आहेत. तशीच परिस्थिती विरोधकांच्या. पोस्टल मतांच्या ठीक आहे, पोस्टल मतांचा कल म्हणून बघायला ठीक असतं, पण पोस्टल मतांचा कल हा पुढे टिकून राहतो असं नाही. त्याच्यावरून अंदाज बांधणं कठीण असतं, कारण खूप मोजकी मतं असतात ही आणि प्रत्यक्ष मतदान यंत्रात दिली गेलेली मतं मोठ्या प्रमाणावर असतात. त्यामुळे अनेकदा हा कल म्हणून एक अंदाज बांधायला बरं असतं, पण प्रत्यक्षात शेवटपर्यंत अगदी जिथं अटीतटीच्या लढते असतात आणि बिहारमध्ये तर असं आहे, अनेक मतदारसंघांच्यामध्ये काही शेकडा म्हणजे 100, 500, 1000, 2000 मतांचं अंतर असे निकाल खूप असतील. त्यामुळे पोस्टल मतांचं कल इथं फार मला महत्त्वाचं वाटत नाही. एक्झिट पोलमध्ये NDAला कुठंतरी आघाडी मिळताना दिसते. स्वाभाविक आहे एक्झिट पोलमध्ये NDAला आघाडी मिळणं, पण आघाडीमध्ये जो फरक दाखवत आहेत तेवढा फरक असेल तिथं मला वाटत नाही. काल जो 130चा पोल आला तो पोल खूप जवळ जाणारा आहे, म्हणजे तेवढी अटीतटीची लढत होऊ शकते तिथं. म्हणजे NDA आलं तरी जी फरक दाखवला आहे दोन्हीच्यातला तेवढा फरक असेल असं मला वाटत नाही. खरं तर त्या संदर्भात आत्ता या टप्प्यावर फार बोलू नये, कारण अवघ्या काही मिनिटातच त्या संदर्भातले थेट कल यायला सुरुवात होईल. पाहिलं पण हे होते राजकीय विश्लेषक विजय चोरमारे सर. खरं तर ज्या पद्धतीनं प्रचार दोन्ही बाजूनं झाला त्यामुळं ही निवडणूक जी आहे ती प्रचंड
तटीची झालेली आहे. एक्झिट पोल जरी NDAच्या बाजूनं काही निकाल देत असले तरी त्याबाबत आत्ताच बोलणं उचित होणार नाही. मात्र पुढच्या काही मिनिटांमध्ये किंवा काही तासांमध्ये हे सगळे निकाल स्पष्ट होणार आहेत. मात्र हे सगळं करत असताना प्रशांत किशोर यांचा मात्र या दोन गठबंधनच्या मध्ये फारसा टिकाव लागणार नाही असं देखील महत्त्वाचं विधान किंवा असं एक महत्त्वाची नोंद विजय चोरमारे सरांनी केल्याचं बघायला मिळतंय. जर्नलिस्ट सुनील काटकरचं भूषण पाटील, TV9 मराठी, कोल्हापूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.